नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. उद्या मराठीचा पेपर आहे. थोडीशी मनात भीती आहे, नर्वसनेस आला आहे. अजिबात टेन्शन घेऊ नका. तुमचा पेपर हा नक्की सोपा येईल. फर्स्ट लँग्वेजवाल्यांचा पण सोपा आला होता, त्यामुळे तुमचाही सोपा येईल. एकदम निवांतमध्ये पेपरला जा आणि व्यवस्थित जो काही अभ्यास केला आहे तो त्या पेपरमध्ये व्यवस्थित उतरवून या. टेन्शन घेऊ नका, पेपर एकदम सोपा येईल. चिल राहा. फक्त आता पेपरमध्ये टाईम मॅनेज कसा करायचा ते समजून घ्या. जर आपण टाईम मॅनेज प्रॉपर केला तर आपण जो अभ्यास केला आहे आणि जी उत्तरं आपल्याला येत आहेत ती आपण व्यवस्थित लिहू शकतो. एकूण 3 तासाचा पेपर आहे, 80 गुण असणार आहे. ह्याला आपण थोडंसं डिवाईड केलं. आता डिवाईड कसं केलं बघा. 3 तासाला प्रत्येक तासामध्ये केलं म्हणजे 11 ते 12, 12 ते 1, 1 ते 2. त्याचप्रमाणे मार्कांना पण डिवाईड केलं. पहिल्या एका तासामध्ये 24 गुण, नंतर 38 गुण आणि नंतर 18 गुण. हे करताना ज्या वेळेत जे प्रश्न सांगेल ते त्या वेळात पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि ते होतील. टेन्शन नका घेऊ. नंतर अजिबात मराठी शब्द चुकवू नका. वेलांटी, उकार, मात्रा, जोडाक्षरं व्यवस्थित बघा. 2-2 वेळा तो शब्द बघा. बरोबर लिहिलं आहे का ते चेक करा आणि मगच पुढं जा. आणि आपल्याला कमीत कमी 2 वेळा तरी पेपर चेक करायचा आहे. का? कारण हे जर शब्द वगैरे चुकले असतील तर त्यांना दुरुस्त करावं लागेल. क्लिअर? चलो, आता पहिला 1 तास म्हणजे 11 ते 12 ह्याच्यामध्ये आपल्याला 24 गुणांचा पेपर लिहायचा आहे. कसा लिहायचा नीट बघा. गद्य विभाग एकूण 3 उतारे, 40 मिनटं द्यायचे. व्यवस्थित तुम्ही 40 मिनटामध्ये 3 उतारे लिहू शकता. नंतर लगेच पद्य विभाग सुरू करू नका. पद्य विभागाला आपल्या हँडरायटिंगनुसार पेजेस सोडा. क्लिअर? नक्की? का ते पण समजून घ्या. गद्य विभाग वाचून मग कृती करायची, बरोबर? पद्य विभाग पण सेमच आहे. जर एकाच प्रकारचे प्रश्न आपण करत राहिलो ना तर आपला स्पीड कमी होईल. त्यामुळं ह्याला नंतर करूया. अगोदर स्थूल वाचन घ्या, कारण स्थूल वाचनामध्ये प्रश्न आहेत आणि डायरेक्ट उत्तर लिहायचीत आणि हे तुम्ही सहज करू शकता. त्यामुळे पहिल्या एका तासामध्ये आपल्याला या 2 विभागांवरती फोकस ठेवायचा आहे. आता पट्टीत उतारे करताना 15 मिनटं द्यायची आहेत. 15 मिनटं पण डिवाईड केली बघा. 10 मिनटामध्ये उतारा वाचायचा आणि पहिले 2 प्रश्न सोडवायचे. एकदम सोपे असतात. नंतर 5 मिनटामध्ये निवांत स्वमत लिहा. डन? समजलं? चलो, आता पुढचा 1 तास म्हणजेच 12 ते 1 ह्याच्यामध्ये 38 गुणांचा पेपर सहज होतो. कसा ते बघा. एकदा का तुम्ही स्थूल वाचन केलं की लगेच पद्य विभागाकडे नका जाऊ, लगेच जा भाषा अभ्यासाकडं. ते 16 गुण 15 मिनटात कन्फर्म करा. त्याच्यानंतर पद्य विभागाकडे जा. ते 16 गुण 25 मिनटामध्ये क्लिअर करा. नंतर पुढं पत्रलेखन 6 गुणांचं 15 मिनटामध्ये क्लिअर करा. आता नीट बघा, इथं अजून पण 5 मिनटं राहतात आहे. मग ह्या 5 मिनटामध्ये आत्तापर्यंत जेवढा पेपर झाला आहे तो पूर्ण झाला आहे का ते चेक करा. जर एखादा प्रश्न तुम्हाला येत नसेल आणि तुम्ही पुढे गेलेले असाल तर तो प्रश्न डोक्यात ठेवा. कळलं? कारण तो प्रश्न आपल्याला नंतर सॉल्व करायचा आहे. व्यवस्थित प्रत्येक प्रश्न आपण लिहिला आहे का ह्याची पूर्ण खात्री करून घ्या आणि नंतरच पुढच्या एका तासामध्ये जाताल. आता हे झालं पहिलं चेकिंग. आता पद्य विभागाला टाईम कसा मॅनेज करायचा ते देखील बघा. 25 मिनटामध्ये पहिल्या 15 मिनटात कवितेवरील प्रश्न उत्तरं 8 गुण, नंतरची 10 मिनटं कृती आराम के साथ तुम्ही करू शकता. डन? चलो, आता पुढचा आणि शेवटचा 1 तास 1 ते 2 वाजेपर्यंत ह्याच्यामध्ये उपयोजित लेखन आणि पेपर चेकिंग करायचं आहे. कसं ते बघा. जाहिरात लेखन 5 गुण 10 मिनटामध्ये होईल. बातमी लेखन 5 गुण 10 मिनटामध्ये होऊन जाईल. आता पुढची 10 मिनटं जी काही असणार आहेत त्या 10 मिनटामध्ये पेपरमध्ये जे राहिलं होतं, जे मगाशी आपण लक्षात ठेवलं होतं ते पूर्ण करून घ्या. ते पूर्ण झाल्यानंतर पुढं 25 मिनटे आराम के साथ प्रसंगलेखन करा. प्रसंगलेखन कमीत कमी 2 पेजेस करतालच. 2 पाने नक्की करा, कारण 2 पेज जर प्रसंगलेखन लिहिलं तर आपल्याला 8 मार्क कन्फर्म झाले. क्लिअर? नक्की? आता शेवटच्या 5 मिनटात परत पेपर चेक करा. आन्सर शीट आणि क्वेश्चन पेपर साईडला ठेवा. 1 बाय 1 प्रत्येक क्वेश्चन चेक करत राहा, कारण घाई गडबडीमध्ये 1 मार्काचा प्रश्न, अर्धा मार्काचा प्रश्न सुटू शकतो. त्यामुळे त्याची खात्री करा. सगळा पेपर झाला आहे ह्याची खात्री झाल्यानंतरच रायटिंग स्टॉप करा. कळलं? आणि महत्त्वाची गोष्ट, प्रश्न पूर्ण झाला की लगेच पेन्सिलने रेषा मारत चला. अजिबात असं म्हणू नका की मी नंतर मारतो, नंतर वेळ मिळेल. नाही, असं जर करत राहिला तर वेळ निघून जाईल. त्यामुळं त्याच वेळी प्रश्न झाला रे झाला की लगेच 2 रेषा मारायचा, कार्यक्रम फिनिश. कळलं? नक्की? चलो, आता ऑल द बेस्ट तुम्हा सगळ्यांना. पहिला बोर्डचा पेपर आहे, एकदम मस्त जाईल. आपण जे गोल ठेवलं होतं 70+ ते प्रत्येक स्टुडंट अचीव करेल.
आणि आपल्या बोर्डची सुरुवात नक्की चांगली होईल. फक्त लक्षात ठेवा, एकही गुणाचा प्रश्न सुटता कामा नये. प्रत्येक क्वेश्चन अटेम्प्ट करा. पेपर नक्की सोपा येईल. व्यवस्थित प्रिपेअर करा, व्यवस्थित रिव्हिजन मारा. ऑल द बेस्ट. बाय बाय. आणि पेपरवरून आल्यानंतर मला नक्की सांगा पेपर कसा गेला. कळलं? चलो बाय बाय. ऑल द बेस्ट.